पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026-27 तर कॅपराऊंड 1चे फॉर्म सुरू झालेले आहे. तर संपूर्ण विद्यार्थी आपला कॅपराऊंडचा फॉर्म भरू शकतात. तर कॅपराऊंडचा फॉर्म कसा भरायचा आणि आपल्याला जे कॉलेजेस पाहिजे आहे, जी ब्रँच पाहिजे आहे ती कशी ॲड करायची या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर संपूर्ण विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम साईडवर यायचे आहे. ज्या साईडवर आपण मेरिट लिस्ट वगैरे चेक केलेली आहे त्या साईडला व्हिजिट करा. यामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. सर्वात प्रथम आपल्याला करून घ्यायचं आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांचे लॉग इन. तर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनचं एक ऑप्शन दिलेला आहे. तिथून आपल्याला आपल्याकडे ID आहे आणि आपला पासवर्ड आहे जो आपण आतापर्यंत यूज केलेला लॉग इन करण्यासाठी. तो ID टाकून पासवर्ड टाकून सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर कॅन्डिडेट लॉग इनचं जे ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता DN पासून जो तुमचा ID बनलेला आहे तो ID तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाकायचा आणि सर्वात प्रथम तुम्हाला साइन इन करून घ्यायचा. तर अशा प्रकारे लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. आता यामध्ये आपल्याला भरायचा तो म्हणजे ऑप्शन फॉर्म. तर इथे तुम्हाला ऑप्शन फॉर्मचा एक ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये भरायचा आपल्याला कॅपराऊंड 1चा फॉर्म. क्लिअर. तर आपल्याला इथे कॅपराऊंड 1चं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे क्लिक करायचं आहे. तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता आणि यामध्ये एकच आहे की एकदा जर तुम्ही फॉर्म सबमिट केला तर एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे काळजीपूर्वक व्यवस्थित संपूर्ण माहिती बघा आणि त्या प्रकारे आपला फॉर्म भरा. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण इन्स्ट्रक्शन दिसून पडेल. हे इन्स्ट्रक्शन तुम्ही एकदा रीड करू शकता आणि त्यानंतर स्टार्ट फिलिंगचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्ही क्लिक करू शकता. कारण यामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करून आपला फॉर्म भरा. इन्स्ट्रक्शन आहे इथे कंटिन्यूला क्लिक करा. इन्स्ट्रक्शन तुम्ही एकदा रीड करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन आपल्याला व्यवस्थित रीड करून तुम्ही फिल करा. एकदा तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे ही वाचू शकता. ठीक आहे. वाचून घ्या आणि त्यानंतर ओके करा. ठीक आहे. बघा आता तुम्हाला इथे तुमचा मेरिट नंबर दिसत आहे. आता सुरू झाला आहे आपला कॅपराऊंड 1चा फॉर्म. बघा तुम्हाला इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट पाहिजे आहे, गव्हर्नमेंट ॲडेड, अनॲडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज किंवा युनिव्हर्सिटी. तुम्ही गव्हर्नमेंट घेऊ शकता, गव्हर्नमेंट ॲडेड, अनॲडेडसुद्धा घेऊ शकता. यामधून तुम्हाला जर कोणाला गव्हर्नमेंटच पाहिजे असेल तुम्ही गव्हर्नमेंटच्या ऑप्शनला क्लिक करा. कॉलेजेस तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट येतील. क्लिअर. अशा प्रकारे तुम्हाला जोही कोट्याअंतर्गत फॉर्म भरायचा त्यामधून तुम्ही एक ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेज पाहिजे की नॉन ऑटोनॉमस, तुम्ही दोन्ही याला क्लिक करा कारण की ऑटोनॉमस कॉलेज जास्त नाही आहे त्यामुळे. त्यानंतर मायनॉरिटी, नॉन मायनॉरिटी, तुम्ही जर फॉर्ममध्ये मायनॉरिटी घेतलं असेल तर यस करा, अदरवाईज तिथे नो करा. त्यानंतर इथे बघा TFWS जर तुम्ही फॉर्ममध्ये यस केलेलं असेल इन्कम वगैरे अपलोड करून तर तुम्ही इथे TFWS आणि नॉन TFWS हे दोन ऑप्शन घेऊ शकता. आणि जर तुम्ही TFWS ऑप्शन घेतलेलंच नसेल तर तिथे तुम्ही नो करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. त्यानंतर बघा तुम्ही डिव्हिजन वाईज सुद्धा यामध्ये क्लिक करू शकता. जर तुम्ही इथे डिव्हिजनला क्लिक केलं तर या डिस्ट्रिक्टमधले कॉलेज येईल. औरंगाबादला क्लिक केला तर हे, मुंबईचे हे, किंवा तुम्हाला जर असं वाटत आहे की मला फक्त एकच डिस्ट्रिक्ट पाहिजे किंवा दोनच डिस्ट्रिक्ट पाहिजे, कोणाला वाशिम पाहिजे असेल, मुंबई पाहिजे असेल, तुम्ही दोनच डिस्ट्रिक्टला क्लिक करू शकता. म्हणजे तुम्हाला जेवढे डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहेत त्या प्रकारे सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला गोंधळ निर्माण होणार नाही. तेवढ्याच सिटीमधले कॉलेजेस येणार आणि तेवढेच कॉलेज तुमच्यासमोर दिसून पडेल. त्यामुळे तुम्ही सुटसुटीत फॉर्म भरू शकता. क्लिअर. आता आम्हाला एकाच डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरायचा आहे. आम्ही एकच डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार आहे, ती आम्ही केलेली आहे. त्यानंतर इथे तुम्ही कोर्स वाईज किंवा इन्स्टिट्यूट वाईज सिलेक्ट करू शकता. इन्स्टिट्यूट वाईज कोण करणार, ज्यांना माहिती आहे की मला एकाच कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे, बाकी कोणतेच कॉलेज नको, ते विद्यार्थी इन्स्टिट्यूट वाईज करू शकतात कारण त्यांना तेच कॉलेज दिसून पडेल. आणि समजा कोणाला वाटत आहे की नाही मला त्या सिटीमध्ये किंवा त्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा 2 ते 3 डिस्ट्रिक्टमध्ये 2 ते 3 ब्रँच पाहिजे आहे तर तुम्ही कोर्स वाईज करू शकता. वर तुम्ही काय सिलेक्ट केलेलं आहे डिस्ट्रिक्ट, ज्या ज्या डिस्ट्रिक्टला तुम्हाला ॲडमिशन पाहिजे आहे 2 डिस्ट्रिक्ट टाका, 4 टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर जर आम्ही आता कोर्स सिलेक्ट केला कारण आम्हाला काही ज्या ब्रँच आहे ह्या वेगवेगळ्या पाहिजे तर अशा प्रकारे आम्ही यामधून ब्रँचेस सिलेक्ट केलेले आहेत. तुम्ही सुद्धा तुम्हाला ज्या आवडीच्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस चूज करू शकता. क्लिअर. अशा प्रकारे जे जे तुम्हाला ऑप्शन पाहिजे यामध्ये सिलेक्ट करून घ्या. ज्या ब्रँच पाहिजे त्या ब्रँच सिलेक्ट करा, काही अडचण नाही आहे यामध्ये. आणि तुम्ही जेवढ्या ब्रँच देणार तेवढ्याच ब्रँचचे कॉलेजेस तुमच्यासमोर येणार आणि त्याच सिटीमधले येणार. क्लिअर. ओके. संपूर्ण माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर कॉलेजची लिस्टसुद्धा उपलब्ध झालेली आहे, जे जे ऑप्शन तुम्ही यामध्ये चूज केलेले आहे. क्लिअर. आता काय करायचं बघा, तुमच्यासमोर कॉलेजचे नाव दिसत आहे इथे तुम्हाला, बरोबर. इथे तुम्हाला ब्रँच दिसत आहे, इथे तुम्हाला कोर्स टाईप ॲडेड आहे, अनॲडेड आहे, गव्हर्नमेंट आहे, संपूर्ण ऑप्शन तुमच्यासमोर आहे. आता यामधून तुम्हाला हे जे चेकबॉक्स दिलेले आहे इथे तुम्हाला टिक करायचं आहे. क्लिअर. टिक करून तुम्ही जे आता जेवढे ऑप्शन आले त्यामधून तुम्हाला किती ऑप्शन घ्यायचे आहे, कोणते कॉलेज पाहिजे आहे तुम्ही टिक करून घ्या आणि त्यानंतर ते कॉलेज तुमच्या सिलेक्टेड लिस्टमध्ये ॲड होऊन जाणार. जर कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. ठीक आहे.
तर इथे जे चेकबॉक्स दिलेला आहे, बॉक्स दिला आहे, त्या बॉक्सला क्लिक करा. आता तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे तेवढेच कॉलेजला क्लिक करा. जे कॉलेज नको आहे ते कॉलेजेस ॲड करू नका, कारण की त्या कॉलेजला जर नंबर लागला तर तुमचा एक राऊंड हा वाया जाऊ शकतो. बघा, आम्ही 6 ते 7 कॉलेजला क्लिक केलेला आहे. संपूर्ण ऑप्शन बरोबर आहे, आम्हाला काही अडचण नाही आहे. आणि त्यानंतर करायचं आहे सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक, कारण की आता लावायचं आहे तुम्हाला सिक्वेन्स, आणि सिक्वेन्स अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. बघू शकता आम्ही टोटल 7 कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहे. ठीक आहे, 7 कॉलेजचे नाव वगैरे तुमच्यासमोर दिसून पडत आहे. तुम्ही किती पण करू शकता, 10, 15, 20 वगैरे. ठीक आहे, आम्ही फक्त हे समजून घेण्यासाठी 7 कॉलेज सिलेक्ट केलेले आहे. ठीक आहे, आता जर तुम्हाला असं वाटत आहे की 7 नंबरचं कॉलेज 1 नंबरला पाहिजे, तर तुम्ही याला माऊसने पकडून सुद्धा वर नेऊ शकता. किंवा जर तुम्हाला असं वाटत आहे की इथे ॲरो दिलेले आहे, बघा ह्या ॲरोनी तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ते कॉलेज वर जाणार आणि खाली सुद्धा येणार. म्हणजे या प्रकारे तुम्ही 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर आणि 7 नंबर हा सिक्वेन्स तुम्ही स्वतः तयार करणार आहे आणि स्वतः सेट करणार आहात. ठीक आहे, कारण की तुम्हाला जेव्हा कॉलेज मिळणार तेव्हा तुम्हाला चेक करण्यात येते की 1 नंबरला तुमचा जे मार्क्स आहे त्यानुसार कॉलेज मिळू शकते का, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला, अशा प्रकारे चेक करून तुम्हाला कॉलेज दिल्या जाते. आणि जर तुम्ही यामध्ये काही चूक करून ठेवली तर तुम्हाला तेच कॉलेज मिळेल जे तुम्ही चुकीने ॲड केलेलं असेल किंवा सिक्वेन्स लावलेला नसेल तर. क्लिअर? या प्रकारे व्यवस्थित सिक्वेन्स लावा, यामध्ये चूक होऊ देऊ नका, कारण की इथे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कॉलेजेस तुम्ही ॲड केलेले आहे का ते बघा, किंवा यामध्ये जर एक्स्ट्रा कॉलेज ॲड करायचे असेल तुम्ही परत बॅक जाऊन कॉलेजेस ॲड करू शकता. क्लिअर? किंवा याच्यातलं कॉलेज नाही पाहिजे असेल तुम्ही बॅक जा, त्यामध्ये ते टिक काढून टाका, ते कॉलेज निघून जाणार. तुम्ही दिलेला सिक्वेन्स फायनल सबमिटवर आलेला आहे आपला फॉर्म. यामध्ये तुम्ही दिलेला सिक्वेन्स तुम्ही चेक करा की आपण 1 नंबर ते 7 नंबरपर्यंत बरोबर कॉलेजेस ॲड केलेले आहे का. तुमचे कॉलेज मल्टिपल असू शकतात, त्यामुळे तुम्ही त्या प्रकारे चेक करा. ठीक आहे, या प्रकारे चेक करा. आता इथून तुम्हाला तुमचा जोही लॉगिनचा पासवर्ड आहे तो लॉगिनचा पासवर्ड यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. बघा, क्लिअर? आणि त्यानंतर तुमचा फॉर्म सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केला की तुमचा फॉर्म फायनल सबमिट होणार. एक लक्षात असू द्या, एकदा फायनल फॉर्म सबमिट केला की तुम्ही फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे, तुम्हाला नंतर खूप अडचणी जाऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे ही जी स्टेप आहे इथे जो पासवर्ड टाकून सबमिट करण्याची, यामध्ये दुरा विचार करा आणि त्यानंतरच तुमचा फॉर्म सबमिट करा, कारण की कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला नको आणि तुम्हाला तुमच्या आवडीची ब्रँच आणि आवडीचं कॉलेज मिळायला पाहिजे. त्यामुळे या प्रोसेसनी तुम्ही कॅप राऊंड 1चे फॉर्म भरू शकता. फक्त यामध्ये घ्यावायची जी काळजी आहे ही व्यवस्थित आपले कॉलेजेस सिलेक्ट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक व्हायला नको. कोणत्याही स्टेपला तुम्हाला अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, मी ट्राय करेल की तुम्हाला त्या कमेंट्सवर उत्तर देण्याचा. आणि पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026-27 कॅप राऊंड 1चे फॉर्म तुम्ही या प्रकारे भरू शकता. तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता, कारण की तुमच्याकडे आज, उद्या आणि परवा असे 3 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे. तर या 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे फॉर्म भरायचे. बघा, 11 ते 13 मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे, म्हणजे आज, उद्या आणि परवा 3 दिवसाचा वेळ आहे तुमच्याकडे. तर फॉर्म भरा. अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला माहिती दिली जाणार. तर पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.